नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. महा स्पेशल भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. रामनवमी झाली आहे, पण रामनवमी स्पेशल एपिसोड आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये कान्हा श्रीरामाची पालखी घेऊन येणार आहे आणि त्यामधलं गुलाल तो मनस्विनीच्या डोळ्यात टाकणार आहे. आता या मनस्विनीने हुबेहूब तेजस्विनी सारखं लुक केलं असतं. सिंपल साडी, सिंपल वेणी आणि सखी पूर्णपणे कन्फ्यूज झाली असते. त्यामुळे तिथे आता कान्हा येतो आणि सरकारच्या डोळ्यात मुद्दामच गुलाल टाकतो, ज्यामुळे काय होतं, या मनस्विनीचे म्हणजे सरकारचे लेन्स खाली पडतात आणि तिचे खरे डोळे निळ्या कलरचे सगळ्यांसमोर येतात. तर मित्रांनो, आता इतकं मोठं सत्य समोर आल्यावर सखी या सरकारला घराबाहेर काढेल का, हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे एपिसोडची रिव्ह्यू तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या धमाकेदार एपिसोडला. आता सखीने ठरवल्याप्रमाणे दोघी जणी म्हणजे तेजस्विनी आणि मनस्विनी कॅरमची मॅच खेळत असतात. आणि आपल्याला तर माहितीच आहे की जी खरी तेजस्विनी आहे ती कॅरम मध्ये तरबेज असते, पण ही मनस्विनी आता हरण्याच्या कगारावर असते आणि हिला वाटत असतं, ही मनात विचार करते, काहीही झालं तरी तेजस्विनी, मी तुला ही बाजी जिंकू देणार नाही. आता ही क्वीन पण माझी आणि ही सगळी संपत्ती पण माझीच होणार. पण बघत राहा मित्रांनो, काय होतं, ही जी मनस्विनी आहे ही मुद्दामच कॅरम खालची जी नेट असते ती वर करते, कारण आता खऱ्या तेजस्विनीचा डाव असतो आणि ती तिची गोटी त्या नेटमध्ये टाकून राणी आपल्या नावावर करणार असते. पण मित्रांनो, ही मनस्विनी चीटिंग करते आणि ती नेट अशी खालून वर उचलते. त्यामुळे काय होतं, खऱ्या तेजस्विनीची जी गोटी असते ती आतमध्ये जात नाही आणि त्यामुळे ही मनस्विनी आता टोमणा मारते खऱ्या तेजस्विनीला आणि म्हणते, छोट्याशा विजयाने हरवून जायला होतं ना, आय नो, आय कॅन अंडरस्टँड, पुढच्या वेळी ट्राय कर हा ताई. हे बघून आता हा परशु स्माइल करत असतो आणि आता ही मनस्विनी तेजस्विनीला क्वीन मागते, कारण आता तेजस्विनी हा डाव हारली असते. पण बघत राहा मित्रांनो, काय होतं, पुढे खूप काही दाखवलंय त्यांनी आजच्या भागात. तर तेजस्विनी ती क्वीन परत देऊन देते. पण बघा ही मूर्ख मनस्विनी काय करणार आहे आता. आता या मनस्विनीचा डाव असतो आणि ही मनस्विनी सगळ्यांकडे एक नजर फिरवते आणि पांढरी सुमटी ती नेटमध्ये टाकते आणि सगळेजण आता क्लॅप करतात आणि सगळेजण आता खुश असतात. सखी म्हणते, फायनली परफेक्ट प्लेअरच जिंकला. ही मनस्विनी म्हणते, येस. कान्हा म्हणतो, मी तर म्हणतो ना की सत्याने खेळल्या जाणारा खेळच जिंकलाय. आणि आता कान्हा म्हणतो, अभिनंदन. तर ही मनस्विनी स्माइल करते, पण त्यानंतर कान्हा मुद्दामच असं करत असतो आणि त्यानंतर तो तेजस्विनीकडे बघतो खऱ्या, आणि खऱ्या तेजस्विनीकडे बघत कान्हा म्हणतो, तुमचं अभिनंदन. आता या मूर्ख मनस्विनीला काही समजत नसतं. ती कान्हाला म्हणते, व्हॉट नॉनसेन्स, तुम्ही सगळे इला का अभिनंदन करताय, ही कुठे जिंकली आहे. तर आता खरी तेजस्विनी मनस्विनीला उत्तर देत म्हणते, आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी खड्डा खांदतो ना, तेव्हा आपण कधी जाऊन त्यात पडतो हे आपल्यालाच कळत नाही. अगं मनस्विनी, तू माझी सुमटी काढलीस, माझ्या पांढऱ्या सुमट्या होत्या आणि तुझ्या काड्या. तर मित्रांनो, या मनस्विनीने चुकून खऱ्या तेजस्विनीची पांढरी सुमटी नेटमध्ये टाकली असते आणि इतका मोठा मूर्खपणा करून ही मनस्विनी तोंडावर आपटली असते आणि ही हरली असते. पण या मनस्विनीला विश्वासच होत नाही. ती म्हणते, नाही नाही, असं नाही होऊ शकत, मी काडीच सुमटी काढली आहे. आणि त्यानंतर ती नेटमध्ये हात टाकते आणि चेक करते, तर ती मित्रांनो पांढरी सुमटीच असते. पण बघा मित्रांनो, काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि जेव्हा काल सचिन मामा आणि राजेश मामा भेटले होते, सॉरी मित्रांनो, जेव्हा सचिन आणि राजेश मामा भेटले होते तेव्हा सचिन म्हणत असतो, काय सरकार फ्रॉड आहे. तर हे राजेश मामा म्हणत असतात, हो, येत्या 2 दिवसात निकाल लागेलच. पण काय हो, तुम्ही कुठे आहात कामाला. तर हा सचिन म्हणतो, अपर्णा एंटरप्राइज. सरकारने कामावरून काढल्यानंतर त्याच रात्री अचानक मला एक फोन आला आणि त्या फोनवरच्या माणसाने मला म्हटलं आणि त्या माणसाने मला न भेटताच जॉब दिली आणि पॅकेजही चांगलंच दिला. आधी तर मला वाटलं कोणीतरी प्रँकच करत आहे, पण दुसऱ्याच दिवशी मला माझा डेस्क मिळाला. पण खरंच राजेश मामा इथे मला खूप रिस्पेक्ट देतात. हे ऐकून राजेश मामा म्हणतात, चांगलंय चांगलंय, आमच्या इथली माणसं पण खूप चांगली आहेत. आणि त्यानंतर आता राजेश मामा विचारतात सचिनला, पण तुम्हाला फोन करणारा जो माणूस आहे तो कोण होता. तर हा सचिन म्हणतो, माहिती नाही, तो काही मला भेटला नाही. तितक्यात तिथे आता किरण येतो, पूर्ण सुटाबुटात त्याच ऑफिसमध्ये, आणि तो इकडे तिकडे बघतो, त्याला राजेश मामा दिसतात. तो राजेश मामाला हाक मारतो आणि म्हणतो, राजेश मामा, अहो तुम्ही इथं काय करताय, राजलक्ष्मी मॅडम तुम्हाला आत बोलावतायत. तर राजेश मामा म्हणतात, हो हो आलोच. त्यानंतर सचिन फाईल देऊन निघून जातो आणि राजेश मामा राजलक्ष्मी माकडे ती फाईल द्यायला जातात. पण मित्रांनो, इथे आपल्याला समजतं की हे सगळं कोणीतरी रेकॉर्ड करतंय आपल्या फोनमध्ये, आणि हे कोण करतंय हे आपल्याला आजच्या भागातच समोर कळणार आहे.
तर मित्रांनो इथे परत आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी चांगली तोंडावर पडली आहे, त्यामुळे हिला आता विश्वासच नसतो बसत. ही सदम्यातच असते. सखी आता हे बघून म्हणते, काय झालं हो सरकार? नाही, तेजस्विनी कामात तर कॅरम मध्ये तरबेज होती आणि तिने अशी चूक कधीच केली नसती. मग तुमच्याकडून ही सिली मिस्टेक कशी झाली? तर बघा मित्रांनो, ही मनस्विनी कव्हरअप करायसाठी म्हणते, खूप वर्ष झाली आता तुझे बाबा गेल्यानंतर या बोटांना तुझी आणि कामत एम्पायर पेलण्याची सवय लागली आहे आणि ही कॅरम खेळण्याची सवय सुटली आहे आता. तर आता खरी तेजस्विनी म्हणते, जर तसं असेल मनस्विनी, तर इतकी वर्ष तू मला कोंडून ठेवलं होतं आणि मी तर काहीच नाही विसरले. मनस्विनी, ज्या गोष्टीत आपण तरबेज असतो ना, त्या गोष्टी आपण इतक्या सहजासहजी नाही विसरत. तर ही मनस्विनी एकदम उठून उभी होते आणि खऱ्या तेजस्विनीवर ओरडू लागते आणि म्हणते, तू मला शिकवणार का? माझ्या जबाबदाऱ्या तू मला सांगणार? काय माहिती आहे ग तुला माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल? माझ्या पदरात एक मुलगी आणि कामत एम्पायरचा डोलारा सोडून गेलेत राघव माझ्या या खांद्यावर आणि एकटीने उभं केलंय मी हे एम्पायर. तर आता खरी तेजस्विनी सुद्धा आता उठून उभी होते आणि म्हणते, या मनस्विनीला हे सगळं तू स्वतःच्या स्वार्थासाठी केलंय, कारण तुला या सगळ्यावर हक्क गाजवायचा होता. त्यावर आता ही मनस्विनी खऱ्या तेजस्विनीला म्हणते, हे सगळं साम्राज्य माझं आहे आणि हे मी उभं केलंय आणि या सगळ्यांवर हक्क दाखवण्याचा अधिकार सुद्धा फक्त आणि फक्त माझाच आहे. तू काय, तू तर आता आली आहेस, पण मी उभी आहे इथे घट्ट पाय रोवून, कळलं का? त्यावर आता तेजस्विनी सुद्धा प्रतिउत्तर देते आणि म्हणते, तेही माझ्या हक्काच्या जागेवर उभी आहेस तू. तर ही मनस्विनी आता अंगावर जाणार असते तेजस्विनीच्या. तर आता कान्हा थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट, असा वाद घालू नका. जे काही सत्य आहे ते काही दिवसांनी बाहेर येणारच आहे, नाही का? त्यानंतर कान्हा सखीकडे बघतो आणि म्हणतो, सखी मॅडम, आजच्या या खेळाचा, आजच्या या दिवसाचा निकाल देऊन टाका. तर आता सखी या दोघींकडे बघते आणि म्हणते, आजच्या दिवसाचा विजेता, आजच्या या दुसऱ्या दिवसाचा डाव जिंकलाय सरकार. आता असं म्हणून सखी पॉज घेते आणि घरातले सगळे आता सखीकडे एकदम आश्चर्याने बघू लागतात. परशु तर खुशच होतो की आपली सरकार जिंकली असं म्हणजे त्याला वाटत असतं. पण सखी म्हणते, सरकार, आणि ती पॉज घेऊन नंतर म्हणते, तुमच्या जुड्या बहिणीने आजचा डाव जिंकलाय. आता मात्र बाकीच्या लोकांच्या जीवात जीव येतं घरच्या आणि सगळे टाळ्या वाजू लागतात परशु सोडून. आता कान्हा म्हणतो या मनस्विनीला, तुम्हाला या सगळ्यांवर काही म्हणायचं आहे का? तर आता ही मनस्विनी कान्हालाच म्हणते, तुला येतो ना खेळता हा कॅरम? कान्हा म्हणतो, हो, एकदम चांगलं. तर ही मनस्विनी आता कान्हालाच म्हणते, मग कशावरून? तू हिला तयार करून आणलं नशील असं ती खऱ्या तेजस्विनीकडे बघत म्हणते. तर आता कान्हा आणि सखीला काहीच समजत नसतं. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, आजचा डाव मी हरले, म्हणजे आजच्या दिवसाचा जो डाव आहे तो मी हरले, पण काल मी जिंकले होते आणि अजून 2 दिवस बाकी आहे. त्यानंतर खऱ्या तेजस्विनीकडे बघत ही मनस्विनी म्हणते, मीच खरी तेजस्विनी आहे आणि मीच सखीची आई आहे. हे सिद्ध करण्यासाठी अजून 2 दिवस बाकी आहेत आणि ते मी सिद्ध करून दाखवेनच. असं म्हणून ही मनस्विनी तिथून निघून जाते. पण आता खऱ्या तेजस्विनीला आनंद होतो, कारण ती कॅरमची ही बाजी जिंकली असते. तर मित्रांनो, ही मनस्विनी तिच्या खोलीत येते आता आणि टेबलवर ठेवलेला वास उचलते आणि ती फोडण्याच्या तयारीत असते. तर ही मनस्विनी तो वास फेकते आणि तिथे आता कान्हा येतो हिच्या मागे मागे आणि तो वास तो पकडून घेतो असा. आणि बघत राहा मित्रांनो काय होतं. कान्हा आता तो वास त्याच्या हाती घेऊन आतमध्ये येतो आणि मनस्विनीला म्हणतो, अहो तुम्ही काय करताय? तुम्ही स्वतःचं नुकसान करण्याबरोबर कामतांच्या प्रॉपर्टीचं सुद्धा नुकसान करताय. आणि मुद्दामच आता कान्हा त्याची टोन चेंज करत म्हणतो, असं दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान करणं बरोबर नाही, नाही का? आता ही मनस्विनी रागातच बघते कान्हाकडे. कान्हा म्हणतो, तुम्ही सरळ सरळ मान्य का नाही करून टाकत की तुम्ही खऱ्या तेजस्विनी कामत नाही आहात? तुम्ही सरकार म्हणजे मनस्विनी आहात. खरी तेजस्विनी कामत ती आहे, तुमची जुडी बहीण. पुढे आता कान्हा म्हणतो, काय ना, तुम्ही जर का हे मान्य केलं तर निदान या घरात तुम्हाला त्या राहू तरी देतील, सखीची मावशी म्हणून. तशा चांगल्या आहेत त्या, हवं तर मी सांगतो त्यांना तुम्हाला इथे ठेवा म्हणून. आता हे कोण ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते, तू सांगणार? तू इतके वाईट दिवस आले नाहीत माझे. कान्हा आता हसतो हिच्या तोंडावर मनस्विनीच्या आणि म्हणतो, आले नसतील पण येतच असतील. पण काय आहे ना, आपण वाट कशाला बघायची? त्या आधीच आपण काहीतरी तरतूद केलेली बरी, नाही का? तर आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, तू तरतूद करणार? माझा पाळीव कुत्रा म्हणून मी तुला या घरात आणलं आणि तू माझ्यावरच भुंकतोस? तू मलाच अक्कल शिकवतोयस? त्यावर आता कान्हा म्हणतो, हे असं आहे ना तुमचं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. काय ना, खऱ्याचा जमाना राहिलाच नाही. पुढे ऐका हा मित्रांनो. आता हा कान्हा म्हणतो मनस्विनीला, काय करताय तुम्ही हे? आणि राहिला प्रश्न कुत्र्याचा, तर कुत्रा काही वाईट प्राणी नाहीये, मला आवडतो बाबा कुत्रा.
पण आता मी कुत्रा आहे की तुमचा शिकार करायला आलेला वाघ आहे हे तुम्हाला कळेलच, असं आता कान्हा सिंघमची पोच देत म्हणतो या मनस्विनीला. त्यानंतर कान्हा त्या वास मधलं पडलेलं फ्लावर उचलतो, त्या वासमध्ये टाकतो आणि त्यानंतर ते जे वास फ्लावर पॉट जे काही असतं ते तो टेबलवर ठेवतो आणि त्यावर ठेवलेली डायरी जे कान्हानेच लिहिली आहे राघवच्या नावाने, ती तो डायरी त्याच्या हाती घेतो आणि मुद्दामच म्हणतो या मनस्विनी समोर, डायरी कसली आहे ही, आणि तो उघडणार असतो. पण ही मनस्विनी ती डायरी हिसकते आणि म्हणते, काय माझ्या गोष्टींपासून लांब राहायचं, कळलं? कान्हा आता स्माइल करतो आणि मनात म्हणतो, आता कसं सांगू, ही डायरी तुमच्यासारखीच खोटी आहे सरकार, पण तुम्ही इतक्या मूर्ख आहात की तुम्हाला हे कळणार पण नाही. ही मनस्विनी आता कान्हाला बोट दाखवते आणि म्हणते आउट. तर कान्हा म्हणतो हो चेल, असं म्हणत कान्हा तिथून निघून जातो. आणि बघत राहा मित्रांनो काय होतं. कान्हा गेल्यावर आता ही म्हणते कान्हाला युजलेस, आणि त्यानंतर ही म्हणते तू मला मूर्ख समजतोस ना कान्हा, पण तुला माझा डाव अजून माहिती नाहीये. तू माझा भूतकाळ शोधून काढलास, उकरून काढलास, पण आता मी तुझा भूतकाळ उकरून काढत आहे. आणि मित्रांनो इतक्यात या मनस्विनीचा फोन वाजतो आणि ती तो फोन चेक करते, त्यामध्ये एक व्हिडिओ असतो. आणि मित्रांनो इथे आपल्याला समजतं तो जो मगाशी त्याच्या फोनमध्ये रेकॉर्ड करत होता तो सरकारचाच माणूस होता आणि सरकार कान्हाच्या बाकीच्या कंपनीज पर्यंत पोहोचलाय. आता सरकारला आता ऑलमोस्ट कान्हाबद्दल माहिती झालंय. पण पुढे बघूच आपण काय होतं ते. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि परशू मीनाक्षीला म्हणत असतो, अरे बाप रे काय मरणाची गरमी होत आहे. तर तिथे आता मीनाक्षी येते आणि परशूला म्हणते, वहिनीने मगाशी पण केलंय, देऊ का? तर हा परशू म्हणतो, कोण वहिनी? तर मीनाक्षी म्हणते, तेजस्विनी वहिनी. तर हा परशू म्हणतो, काय तू त्या सरकारच्या बहिणीला वहिनी म्हणतेस? एक मिनिट मीनाक्षी, अजून सखीने फायनल निकाल नाही दिलाय. त्यावर आता मीनाक्षी सांगते, पण माझ्या मनाने मला कौल दिलाय आणि मला तर आता खात्रीच वाटायला लागली आहे की सरकारची जुडी बहीणच खरी तेजस्विनी वहिनी आहे. त्यावर आता हा परशू म्हणतो मीनाक्षीला, ए बाई, त्या बहिरूपी बाईने एक कॅरमचा डाव काय जिंकला, तू लगेच तिच्या बाजूने झालीस? अगं मीनाक्षी तू गडबड करतेयस निष्कर्ष काढायला. तर ही मीनाक्षी म्हणते, नाही अजिबात असं नाहीये. आज सकाळीच तिने माझी चौकशी केली आणि ज्या पद्धतीने ती माझ्या बाळाबद्दल विचारत होती, चौकशी करत होती, तसं सरकारने कधीच केलं नाही. आणि मला बाळ होत नाहीये, आपण बाळासाठी किती प्रयत्न करतोय हे फक्त तेजस्विनी वहिनीलाच माहिती होतं. त्या उलट ती सरकार ना मला कधी चौकशी केली तिने याविषयी आणि ना कधी काही बोलली. उलट तिनेच माझं बाळ पाळलं आणि कायमच माझ्या दुखड्या नसेवर तिने बोट ठेवलंय. आता मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी येतं. परशू तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि आता ही मीनाक्षी म्हणते, नाही पण आता वेळ आली आहे सरकार पळण्याची. पुढच्या 2 दिवसात खेड पलटणार आणि सरकारची या घरातून हाकलपट्टी होणार. तर हा परशू मीनाक्षीला म्हणतो, मला नाही वाटत, सरकारच जिंकणार आणि आहे तीच सरकार कंटिन्यू होणार, विषय संपला, असा तो मीनाक्षीला म्हणतो. आणि मित्रांनो आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता कपड्यांच्या घड्या करून ठेवत असतो, तितक्यात तिथे आता सखी येते आणि जोराची अशी शिंकते. कान्हा आता दचकतो आणि सगळे कपडे खाली पडतात. कान्हा आता सखीला म्हणतो, अहो काय करताय? दचकलो ना मी, सगळी मेहनत वाया गेली माझी. सखी कान्हाला म्हणते, आणि इथे तू माझी सर्दी वाढवून ठेवली आहे, त्याचं काय? कान्हा म्हणतो, काय मी वाढवून ठेवली? सखी म्हणते, नाही तर काय. काय रे इतक्यात विसरलास का? सकाळी मला शारमध्ये कोणी भिजवलं? बघत राहा मित्रांनो, यामध्ये एक समोर ट्विस्ट येणार आहे. सखी म्हणते, त्यामुळे माझे केस ओले झाले आणि मला सर्दी झाली, आणि माझी सर्दी एकटी येत नाही तर खोकल्याला सोबत घेऊन येते. कान्हा म्हणतो, अच्छा नाही पण कोणालाही सोबत घेऊन येऊ द्या, पण तुमची सर्दी आणि खोकला मी असा गायब करेल ना. तर सखी सुद्धा कान्हाला चिडवते आणि म्हणते, काय काय कसा? तर आता कान्हा म्हणतो, दाखवतो. कान्हा आता टेबल जवळ जातो आणि त्यामध्ये बॉक्स मधले मेडिसिन्स घेऊन येतो. कान्हा आता औषधचं सिरप घेऊन येतो आणि सखी ते औषध बघितल्याबरोबर बेडवर जडते आणि म्हणते, नाही नाही नाही. आता कान्हा म्हणतो, काय विष बघितल्यासारखं काय करताय? औषध आहे हे. आता सखी कान्हाला म्हणते, नाही नाही हा कान्हा, मी एक वेळेला विष पेल पण औषध नाही पेणार. मला खूप भीती वाटते यार हे औषध आणि इंजेक्शनची वगैरे. ती औषधची बाटली तिकडे ठेव कान्हा. कान्हा आता सखीला म्हणतो, ओ असं काय करताय लहान मुलीसारखं, घ्या ना. सखी म्हणते, अरे त्यात काय लहान मुलासारखं असते, आता एकेकाला भीती. कान्हा तू ठेव ना ती बाटली तिकडे प्लीज. कान्हा म्हणतो, नाही तुम्ही असं ऐकणार नाही, बहुतेक तुमचं नाक दाबून तुमच्या तोंडात आता ही औषध टाकावी लागेल आणि औषध पाजावे लागेल. सखी आता तिची उशी उचलते पटकन आणि म्हणते, बघ हा मी तुला पंच मारेल आता. सखी आता परत शिंका देते. तर कान्हा सुद्धा म्हणतो, छी काय करताय हे, तुमचं नाक वाहतंय, तुम्ही घ्या ना हे औषध, तुम्हाला बरं वाटेल. तर बघत राहा मित्रांनो काय होतं. आता सखी म्हणते, मी औषध घेणार नाहीये. कान्हा म्हणतो, नाही. सखी म्हणते, नक्की नाही. तर बघा मित्रांनो कान्हा सखीला कशी औषध घ्यायला लावतो ते.
कान्हा आता बेडवरचं मोरपीच उचलतो. सखीला वाटत असतं तो औषध द्यायलाच तिच्या जवळ येणार आहे. सखी आता मागे सरकते आणि आता कान्हा सखीला म्हणतो, तुम्ही जर हे औषध घेतलं ना तर मी हो म्हणालो असतो. आता सखीला असं वाटत असतं की कान्हा त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि सखीला तो होकार देणार आहे प्रेमासाठी. आणि बघा मित्रांनो, कान्हा काय करणार. सखी आता लगेच कान्हाजवळ येऊन बसते आणि कान्हाला म्हणते, तू खरंच हो म्हणणार आहेस? कान्हा आता सखीकडे बघतो आणि म्हणतो, तुमची शपथ, मी तुम्हाला हो म्हणेल, पण त्यासाठी तुम्हाला आधी औषध घ्यावी लागेल. सखी आता कडूमळू असं तोंड करते. कान्हा आता औषध काढत असतो. सखी म्हणते, जास्त नको देऊसा. तर आता कान्हा सखीला असं लुक देतो आणि सखीला म्हणतो, मी हो म्हणायला हवंय ना तुम्हाला? सखी बिचारी गप्प बसते आणि म्हणते, बरं दे. आता कान्हा पूर्ण औषध देतो सखीला आणि अगदी लहान लेकरासारखं तिला म्हणतो, आ करा आ करा. ती औषध तो सखी जवळ नेतो. सखी सुद्धा म्हणते, आता कमॉन सखी, प्रेमासाठी काही पण. आणि कान्हा ती औषध सखीला आता पाजतो आणि बिचारी सखी सुद्धा घेऊन घेते. त्यानंतर आता सखी औषध पिल्यावर म्हणते, यो मी औषध प्यायले. पण तिला आता रिअलाइज होतं आणि ती म्हणते, बाप रे कान्हा, मी औषध प्यायले. आणि सखी आता उड्याच मारू लागते आणि म्हणते, ये मी औषध प्यायले, अगदी लहान मुलीसारखी. सखी आता नाचूच लागते आणि पुढे ती म्हणते, फायनली ते झालंय ज्या मुमेंटची मी वाट बघत होते. अरे मला सर्दी का नाही झाली अरे आधी? जाऊ दे, आय एम रेडी, बोल आता. तर कान्हा म्हणतो, ओके तुम्ही औषध प्यायलात, आता मी सुद्धा माझा शब्द पाडेल. आता सखी खूपच एक्सायटेड असते. तर आता कान्हा म्हणतो, हो. सखी म्हणते, पुढे? तर कान्हा म्हणतो, पुढे हो. सखी आता कान्हाला म्हणते, असं काय करतोयस? असं जरा प्रेमाने म्हण, आय लव्ह यू टू असं म्हण. काय रे कान्हा, हे असं कोण प्रेमाची कबुली देतं? असं छानपैकी म्हण ना, व्यवस्थित होकार दे. तर कान्हा सखीला म्हणतो, होकार? मी कधी म्हणालो मी होकार देणार आहे? एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मी होकार देईल असं नाही म्हणालो, मी हो म्हणेल असं म्हणालो होतो. आणि तसं मी म्हणालो सुद्धा हो, पण फक्त हो ऐकायसाठी तुम्ही हे जे काही औषध प्यायलात ना ते बघून मला फार बरं वाटलं. आता कान्हाने इथे चीटिंग केली आहे मित्रांनो. आणि सखी एकदम आता बिचारीचं दिल तुटलंय आणि ती आश्चर्याने कान्हाकडे बघते. कान्हा आता म्हणतो, पुन्हा कधी तुम्हाला हो ऐकावंसं वाटलं तर सांगा मला, हा मी पुन्हा म्हणेल तुम्हाला हो असं. आता तो सखीला आणखीच चिडवत असतो. सखी आता कान्हाच्या मागेच लागते, कान्हाला ती मारू लागते. तिची ती उस्ती घेते आणि कान्हाच्या मागेच धावते. सखी कान्हाला म्हणते, तू मला मूर्ख बनवलंस? तर कान्हा म्हणतो, बनवायचं काय त्यात? सखी म्हणते, अच्छा म्हणजे तुला मला मूर्ख म्हणायचं आहे? आणि सखी परत कान्हाच्या मागे मागे धावते. कान्हा आता बेडवरून खाली उतरतो. सखी परत बेडवर चढते आणि कान्हाच्या मागे धावते, अगदी टॉम अँड जेरी सारखं. सखी आता परत शिंका देते. कान्हा म्हणतो, हे बघा तुम्हाला बरं नाही वाटत आहे, तुम्ही आराम करा. आपलं हे जे काही आहे, जे भांडण आहे ते आपण उद्या करू कंटिन्यू, पण आता तुम्ही आराम करा. सखी आता तनतन करत जाते, कान्हाच्या अंगावर अशी उशी फेकून देते आणि ती झोपायला जाते. कान्हा म्हणतो, सावकाश सावकाश. आणि तो सखीला आता गुड नाईट सुद्धा म्हणतो. पण सखी आता रागात असते. ती कान्हाला काहीच बोलत नाही आणि काहीच उत्तर देत नाही. पण आता बघा मित्रांनो, कान्हा एसी बंद करून टाकतो आणि सखीला म्हणतो, एसी बंद केलाय बरं का, रात्रभर मला गरम झालं तरी चालेल, पण तुम्हाला थंडी वाजता कामा नये. तर मित्रांनो, कान्हाचं जे प्रेम आहे सखीवर ते त्याच्या ऍक्शननेच आपल्याला दिसतं. पण कबुली देणं सुद्धा गरजेचं आहे नाही का? तर बघूया मित्रांनो, कान्हा सखीला कधी कबुली देणार. आणि आजचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात एक खूप मोठा ट्विस्ट आलाय. सखी आता उठल्यावर बाथरूम मध्ये असते आणि तिला खूप जोराजोराने खोकला येत असतो. कान्हा आता बघायला जातो काय झालंय म्हणून, तर सखीच्या नाकातून रक्त वाहत असतं. कान्हा आता एकदम घाबरतो हे बघून आणि ही गोष्ट खऱ्या तेजस्विनीला आणि सगळ्या घरच्या लोकांना समजते. सगळेजण आता सखीला बघायला येतात. तर सखी तिच्या आईच्या खांद्यावर अशी चक्कर येऊन पडते आणि सगळे घाबरतात सखीची अवस्था बघून. तर मित्रांनो, बघूया काय होणार आहे उद्या ते. एक सस्पेन्स त्यांनी क्रिएट केलाय. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि लवकरच या मनस्विनीचा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.